पुण्यातील हे मंदिर जिथे नित्य वेद पठण, रामायण व महाभारताचे वाचन होत असते. आज जाणून घेऊयात या मंदिराचा इतिहास. पुण्याचा राज्यकारभार पेशव्यांच्या हाती असताना बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस हे त्यांच्या प्रशासनातील एक मंत्री होते, जे अत्यंत प्रभावशाली आणि मुत्सद्दी व्यक्तिमत्व होते. त्या काळी पुण्यात मनीसमळा नावाचे ठिकाण होते, जिथे बेलाची अनेक झाडे असलेली बाग होती आणि म्हणूनच या बागेला बेलबाग असे नाव देण्यात आले. या ठिकाणी पेशव्यांसाठी एक घोड्यांचा पागा तयार केला जावा असाही विचार केला जात होता. पण 1765 मध्ये नाना फडणवीस यांनी येथे 25,000 रुपये खर्च करून मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजे 1769 मध्ये येथे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. या मंदिराचे मुख्य दैवत भगवान विष्णू आहे. 1779 मध्ये फडणवीस यांनी मंदिरासाठी स्वतःची जमीन दिली आणि तसेच पुण्यातील वाकसई, अहमदनगरमधील गाळेगाव आणि साताऱ्यातील पसरणी आणि वाणेगाव या 4 गावांमधून अनुदानही मिळवले. या बंदोबस्तातून मिळणारे उत्पन्न प्रतिवर्षी 5,000 रुपये शेवटचे पेशवे बाजीराव द्वितीय यांनी संलग्न केले होते आणि व्यवस्थापन नारो रामचंद्र देवस्थळी यांच्याकडे सोपवले होते. पेशव्यांचे राज्य संपल्यानंतर दख्खनचे तेव्हाचे आयुक्त माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी 1818 मध्ये फडणवीसांच्या विधवा पत्नी जीवबाई यांना मालमत्ता आणि व्यवस्थापन बहाल केले आणि आता मंदिराचे व्यवस्थापन त्यांच्या वंशजांकडून सुरू आहे. मंदिराचे शिखर मराठा शैलीतील म्हणजे शंकूच्या आकाराचे आहे आणि मंदिराचे छत लाकडी सजावट असलेले आणि दगडी गर्भगृह आहे. हिंदू, बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मातील पौराणिक कथांमध्ये वर्णन असलेल्या तसेच भगवान विष्णूचे वाहन असलेल्या गरुड या पौराणिक पक्षाच्या नावाचे मंदिरासमोर गरुड मंडपही आहे. मंदिरात गणपती आणि भगवान शिवाचे एक रूप असलेले कामेश्वर अशा अनेक मूर्ती आहेत. मंदिरातील सर्वात प्रमुख देवता भगवान विष्णूंची 2 फूट उंचीची मूर्ती आणि त्यांची पत्नी लक्ष्मीची चांदीच्या सजावटीच्या नमुन्यातील मूर्ती मंदिरात आहे. भगवान विष्णूंना इथे आठवड्याच्या दिवसांनुसार वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते, जसे की सोमवारी आणि शुक्रवारी पांढरा, मंगळवारी केशरी, बुधवारी हिरवा, गुरुवारी पिवळा, शनिवारी निळा आणि रविवारी लाल. 1995 पर्यंत मंदिराच्या संकुलात ध्रुपद धमर पठण होत असे. ध्रुपद धमर हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सर्वात जुन्या हयात असलेल्या शैलींपैकी एक आहे. मंदिरामध्ये होणाऱ्या आध्यात्मिक आणि भक्ती संगीत प्रकारातून ध्रुपद धमर ही संगीत शैली तयार झाली आहे. रावजीबुवा बेलबागकर आणि शंकरबुवा अष्टेकर यांसारखे ध्रुपद वादक आणि भास्करबुवा बखले आणि वाजेबुवा यांसारखे ख्याल वादक बेलबाग मंदिरात आपली कला सादर करत असत. शंकर भैया घोरपडकर आणि त्यांचा मुलगा वसंतराव घोरपडकर यांसारखे पखवाज वादकही येथे मासिक पगारावर कामाला होते. ही परंपरा रामभाऊ भावे आणि प्रकाश पळशीकर यांसारख्या दिग्गज गायकांनी 1995 पर्यंत चालवली. आज मंदिरात वैदिक स्तोत्रे, रामायण, महाभारत पठणासोबतच सकाळ संध्याकाळ आरतीही केली जाते. मंदिरात मराठी आणि संस्कृत मध्ये केलेल्या प्रार्थनांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.